ची अर्थव्यवस्था डबघाईस आलेल्या असताना थातूरमातूर अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला। नाव जरी त्याला पंचामृत दिलं असेल, मात्र तो प्रत्यक्षात विषाचा घोट आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी याविरुद्ध उचललेला तो यलगार आहे आणि आज जे वादळ धडकणार आहे ते वादळ भविष्यात ह्या सरकारला हवेत कधी घेऊन जाईल हे या सरकारच्या पण लक्षात येणार आहे। संजय राऊत यांनी भीमा सहकारी कारखान्याबाबत 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे। काही कागदपत्र सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहेत। जर भीमा सहकारी साखर कारखान्याबद्दल राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेबांनी पत्र उपमुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना दिलं असेल, तर यावर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निष्पक्षपाती चौकशी केली पाहिजे। किरीट सोमय्या यांनी खोटी कागदपत्र देऊन किंवा एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचं माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं राजकारण करत हसन मुश्रीफ साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सोमय्याच्या पत्रावर ऍक्शन होते आणि संजय राऊत साहेबांनी लिहिलेल्या पत्रावर जर ऍक्शन होत नसेल तर मग ही तुमची दुटप्पीपणाची भूमिका आहे। त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये जर भ्रष्टाचार राहुल कुल ते संचालक यांनी केला असेल तर त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे आणि जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं हे सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही। हे जे त्यांचे वाकयुद्ध किंवा वाक्य आहेत, जे रंगवत आहेत, जे चघळून सांगतायत, ते एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या। संजय राऊत साहेबांनी लिहिलेल्या पत्रावर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मी राऊत साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, असे अनेक घोटाळे बहाद्दर भाजपमध्ये आहेत, त्यांची सुद्धा गुरुकिल्ली काढा। मागच्या सरकारच्या काळात सरकार सत्ता आपली असताना आपण या लोकांना रान मोकळं करून द्यायला नव्हतं पाहिजे, ती आपली चूकच झाली। ही चूक आता तरी दुरुस्त करण्याची वेळ आहे की निदान ज्यांनी घोटाळे केलेत, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांच्यावर निष्पक्षपातीपणे सरकारने कारवाई केली पाहिजे। यासाठी आणखी पत्र लिहा। आम्हाला विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस जे बोलतात तसं वागतात असं मी समजतो। त्यामुळे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे। संजय राऊत हक्कभंग समिती संजय राऊतांसंदर्भात हक्कभंग समितीचे विषय येणार आहे आणि हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल आहेत, त्यांच्यावर दबाव आणला जातोय अशा पद्धतीचा अहो राहुल कुलांचं जर भाजपचं सरकार सत्तेमध्ये आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, तर दबाव येण्याचा प्रश्न नाही। हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदाचा आणि संजय राऊत साहेबांनी लिहिलेल्या पत्राचा काही संबंध नाही। हे फक्त एक पत्र लिहिलंय, एक पत्र लिहिल्यानंतर भाजपला अस्वस्थ होण्याची गरज नाही। हक्कभंग समितीचं काम करेल। त्यांनी जर विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं असेल, ते जर सिद्ध झालं तर राऊत साहेबांवर पण कारवाई होईल। मात्र त्या गोष्टीचा याच्याशी संबंध लावणे म्हणजे पराचा कावळा करण्याचा प्रकार आहे। आणि मला माहिती आहे भाजपचे वाचाळवीर आता या पद्धतीनेच बोलतील आज दिवसभर सभागृहामध्ये की राहुल कुल हे हक्कभंग समितीचे अध्यक्ष झाले म्हणून संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप केलेत। राहुल कुल फक्त एक उदाहरण आहे, असे अनेक राहुल कुल आहेत ज्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। मग आता भावनाताई गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव, सदा सरवणकर, प्रताप सरनाईक, ही सगळी लोक ही काही पवित्र पापी झालीत का तिकडे जाऊन? ही तर भ्रष्टाचाराच्या डबक्यातच होती ना आणि भाजपमध्ये गेली आणि एकदम क्लीन झाली। हे कसं काय? त्याच्यामुळे सर्वांची चौकशी झाली पाहिजे। हिंदी में जानना चाहिए जिस प्रकार से कृषि मंत्री अब्दुल सत्तार ने बयान दिया किसान को लेकर, उस बयान को आप किस तरह से? मैं किसान हूं, मेरे साथ बाबा साहब पाटिल जी विधायक है, वो भी एक किसान है, किसान का प्रतिनिधित्व वो भी करते हैं उनके मतदार संघ से, और मैं भी किसान का बेटा हूं। यहाँ पे आज तक महाराष्ट्र के इतिहास में किसान का इतना बड़ा अपमान कोई कृषि मंत्री ने किया नहीं। अगर कृषि खाता आपको जचता नहीं तो छोड़ दो ना भाई। अगर आप कहते हो कि किसान खुदकुशी करता था, करता है, करता रहेगा, 6-6 किसान एक दिन में आपके मतदार संघ में अगर सिल्लोड में खुदकुशी करते होगे तो आपको तो शर्म आनी चाहिए। मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री को निवेदन करता हूं कि महाराष्ट्र के इस कृषि मंत्री जिनका नाम अब्दुल सत्तार है, जो बार बार किसानों के खिलाफ बेतुके बयान करते हैं, पिछली बार भी किसानों के बारे में जब उन्होंने जिलाधिकारी महोदय से सवाल पूछा तो उनको पूछा कि आप शराब पीते हो क्या? इन लोगों को शर्म कैसी नहीं आती? और बाद में मेंबर ऑफ पार्लियामेंट खासदार सुप्रियाताई सुले के खिलाफ भी उन्होंने क्या बयान किया था सब महाराष्ट्र देख चुका है। और आज कल रात को पंचनामा, और उन्होंने सिल्लोड में ये भी कहा कि जितना नुकसान हुआ उसका पंचनामा हुआ है, उसके ज्यादा हम दे नहीं सकते। उनका जो बयान है वो किसानों का अपमान करने वाला है। 24 घंटों के भीतर या इस अधिवेशन काल में कृषि मंत्री पद से उनको बेदखल किया जाए, ऐसी मांग मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को करता हूं। वाटायला पाहिजे। एक तर ते खातं पेलत नसेल तर घेऊ नये,
आणि जर ते खात्याचा पदभार आला असेल, नाही मदत देतायत तर निदान म्हणजे बेशर्मासारखे बोलू तरी नका. अब्दुल सत्तारनी काल जे वक्तव्य केलं ते अत्यंत विषारी वक्तव्य. लाज वाटायला पाहिजे. एक तर ते खातं पेलत नसेल तर घेऊ नये, आणि जर ते खात्याचा पदभार आला असेल, नाही मदत देतायत तर निदान म्हणजे बेशर्मासारखे बोलू तरी नका. अब्दुल सत्तारनी काल जे वक्तव्य केलं ते अत्यंत विषारी वक्तव्य आहे, अत्यंत निंदाजनक वक्तव्य आहे, अत्यंत तापदायक वक्तव्य आहे की शेतकरी आत्महत्या आजचा विषय नाही, अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या करतात. हे अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांच्या एक प्रकारे अपमान अब्दुल सत्तारनी केलाय. दुसरं असं की त्यांच्याच मतदारसंघामध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. एकीकडे आपला म्हणजे इतका निर्लज्ज कृषी मंत्री मी अजूनही महाराष्ट्रात पाहिला नाही की जो कृषी मंत्री एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का तेव्हापासून वादग्रस्त ठरतो, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेंवर खालच्या पातळीवर टीका करतो, आणि शेतकऱ्यावर बोलताना निदान थोडी तरी लाज शिल्लक असायला पाहिजे. म्हणून एक शेतकरी या नात्यानं कृषी मंत्री अब्दुल सत्तारनी जे शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केलंय, केलंय. जर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस हे खरंच शेतकऱ्याच्या बाजूला आहेत तर आजच्या आज अब्दुल सत्तारची हकालपट्टी केली पाहिजे, किंवा या सभागृहामध्ये अब्दुल सत्तारला माफी मागायला भाग पाडा की ज्या अब्दुल सत्तारनी शेतकऱ्याचा अपमान केलाय. त्यामुळे अब्दुल सत्तारचं हे वक्तव्य देशातील तमाम शेतकऱ्याचा अपमान करणार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातून कृषी मंत्रीपदावरून अब्दुल सत्तारची हकालपट्टी झाली पाहिजे. दुसरीकडे नाशिकवरून शेतकरी लाज वाटायला पाहिजे. एक तर ते खातं पेलत नसेल तर घेऊ नये, आणि जर ते खात्याचा पदभार आला असेल, नाही मदत देतायत तर निदान म्हणजे बेशर्मासारखे बोलू तरी नका. अब्दुल सत्तारनी काल जे वक्तव्य केलं ते अत्यंत विषारी वक्तव्य आहे, अत्यंत निंदाजनक वक्तव्य आहे, अत्यंत तापदायक वक्तव्य आहे की शेतकरी आत्महत्या आजचा विषय नाही, अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या करतात. हे अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांच्या एक प्रकारे अपमान अब्दुल सत्तारनी केलाय. दुसरं असं की त्यांच्याच मतदारसंघामध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. एकीकडे आपला म्हणजे इतका निर्लज्ज कृषी मंत्री मी अजूनही महाराष्ट्रात पाहिला नाही की जो कृषी मंत्री एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का तेव्हापासून वादग्रस्त ठरतो, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेंवर खालच्या पातळीवर टीका करतो, आणि शेतकऱ्यावर बोलताना निदान थोडी तरी लाज शिल्लक असायला पाहिजे. म्हणून एक शेतकरी या नात्यानं कृषी मंत्री अब्दुल सत्तारनी जे शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा आणि शिंदे फडणवीस सरकारने जे शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त विषयाचा घोट देणारा अर्थसंकल्प सादर केलाय आणि एक प्रकारे अब्दुल सत्तारची पाठराखण करून शेतकऱ्यांच्या अपमानाचं समर्थन केलंय. जर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस हे खरंच शेतकऱ्याच्या बाजूला आहेत तर आजच्या आज अब्दुल सत्तारची हकालपट्टी केली पाहिजे, किंवा या सभागृहामध्ये अब्दुल सत्तारला माफी मागायला भाग पाडा की ज्या अब्दुल सत्तारनी शेतकऱ्याचा अपमान केलाय. त्यामुळे अब्दुल सत्तारचं हे वक्तव्य देशातील तमाम शेतकऱ्याचा अपमान करणार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातून कृषी मंत्रीपदावरून अब्दुल सत्तारची हकालपट्टी झाली पाहिजे. दुसरीकडे नाशिकवरून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येतोय. मोठ्या प्रमाणात अनेक शेतकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत. काल देखील बैठक पार पडली, परंतु तोडगा कोणताच निघालेला नाही. कसं बघायचं? एक लक्षात घ्या, प्रत्येक शेतकरी आता हा सुजाण आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कळतंय मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, ऊस हरभरा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने केलं. जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूचा समाधानकारक अर्थसंकल्प मांडला असता तर हा मोर्चा धडकलाच नसता. पण हा मोर्चा धडकतोय याचा अर्थ शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड नैराश्य आहे, आणि बळीराजाला सुखावणारा कुठलाही निर्णय हे सरकार घेताना दिसत नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईस आलेल्या असताना थातुरमातुर अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला
नाव जरी त्याला पंचामृत दिलं असेल, मात्र तो प्रत्यक्षात विषाचा घोट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याविरुद्ध उचललेला तो एल्गार आहे आणि आज जे वादळ धडकणार आहे ते वादळ भविष्यात ह्या सरकारला हवेत कधी घेऊन जाईल हे या सरकारच्या पण लक्षात येणार आहे. संजय राऊत यांनी भीमा सहकारी कारखान्याबाबत 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे. काही कागदपत्र सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहेत. जर भीमा सहकारी साखर कारखान्याबद्दल राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेबांनी पत्र उपमुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना दिलं असेल तर यावर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निष्पक्षपाती चौकशी केली पाहिजे. किरीट सोमय्या यांनी खोटी कागदपत्र देऊन किंवा एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचं माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं राजकारण करत हसन मुश्रीफ साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सोमय्याच्या पत्रावर ऍक्शन होते आणि संजय राऊत साहेबांनी लिहिलेल्या पत्रावर जर ऍक्शन होत नसेल तर मग ही तुमची दुटप्पीपणाची भूमिका आहे. त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये जर भ्रष्टाचार राहुल कुल ते संचालक यांनी केला असेल तर त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे आणि जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हे सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही. हे जे त्यांचे वाकयुद्ध किंवा वाक्य आहेत जे रंगवत आहेत, जे चघळून सांगतायत, ते एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या. संजय राऊत साहेबांनी लिहिलेल्या पत्रावर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मी राऊत साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, असे अनेक घोटाळे बहाद्दर भाजपमध्ये आहेत, त्यांची सुद्धा गुरुकिल्ली काढा. मागच्या सरकारच्या काळात सरकार सत्ता आपली असताना आपण या लोकांना रान मोकळं करून द्यायला नव्हतं पाहिजे, ती आपली चूकच झाली. मग ही चूक आता तरी दुरुस्त करण्याची वेळ आहे की निदान ज्यांनी घोटाळे केलेत, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांच्यावर निष्पक्षपातीपणे सरकारने कारवाई केली पाहिजे. यासाठी आणखी पत्र लिहा. आम्हाला विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस जे बोलतात तसं वागतात असं मी समजतो. त्यामुळे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे. संजय राऊत हक्कभंग समिती संजय राऊतांसंदर्भात हक्कभंग समितीचे विषय येणार आहे आणि हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल आहेत, त्यांच्यावर दबाव आणला जातोय अशा पद्धतीचा अहो राहुल कुलांचं जर भाजपचं सरकार सत्तेमध्ये आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, तर दबाव यायचा प्रश्न नाही. हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदाचा आणि संजय राऊत साहेबांनी लिहिलेल्या पत्राचा काही संबंध नाही. हे फक्त एक पत्र लिहिलंय. एक पत्र लिहिल्यानंतर भाजपला अस्वस्थ होण्याची गरज नाही. हक्कभंग समितीचं काम करेल. त्यांनी जर विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं असेल, ते जर सिद्ध झालं तर राऊत साहेबांवर पण कारवाई होईल. मात्र त्या गोष्टीचा याच्याशी संबंध लावणे म्हणजे पराचा कावळा करण्याचा प्रकार आहे. आणि मला माहिती आहे भाजपचे वाचाळवीर आता या पद्धतीनेच बोलतील आज दिवसभर सभागृहामध्ये की राहुल कुल हे हक्कभंग समितीचे अध्यक्ष झाले म्हणून संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप केलेत. राहुल कुल फक्त एक उदाहरण आहे. असे अनेक राहुल कुल आहेत ज्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग आता भावनाताई गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव, सदा सरवणकर, प्रताप सरनाईक, ही सगळी लोक ही काही पवित्र पापी झालीत का तिकडे जाऊन? ही तर भ्रष्टाचाराच्या डबक्यातच होती ना आणि भाजपमध्ये गेली आणि एकदम क्लीन झाली. हे कसं काय? त्याच्यामुळे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. के साथ बाबा साहब पाटिल जी विधायक है, वो भी एक किसान है, किसान का प्रतिनिधित्व वो भी करते हैं उनके मतदार संघ से, और मैं भी किसान का बेटा हूं यहाँ पे. आज तक महाराष्ट्र के इतिहास में किसान का इतना बड़ा अपमान कोई कृषि मंत्री ने किया नहीं. अगर कृषि खाता आपको जचता नहीं तो छोड़ दो ना भाई. अगर आप कहते हो कि किसान खुदकुशी करता था, करता है, करता रहेगा, 6 किसान एक दिन में आपके मतदार संघ में अगर सिल्लोड में खुदकुशी करते होगे तो आपको तो शर्म आनी चाहिए. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री को निवेदन करता हूं कि महाराष्ट्र के इस कृषि मंत्री जिनका नाम अब्दुल सत्तार है, जो बार बार किसानों के खिलाफ बेतुके बयान करते हैं, पिछली बार भी किसानों के बारे में जब उन्होंने जिलाधिकारी महोदय से सवाल पूछा तो उनको पूछा कि आप शराब पीते हो क्या? इन लोगों को शर्म कैसे नहीं आती? और बाद में मेंबर ऑफ पार्लियामेंट खासदार सुप्रियाताई सुले के खिलाफ भी उन्होंने क्या बयान किया था सब महाराष्ट्र देख चुका है. और आज कल रात को पंचनामा, और उन्होंने सिल्लोड में ये भी कहा कि जितना नुकसान हुआ उसका पंचनामा हुआ है, उसके ज्यादा हम दे नहीं सकते. उनका जो बयान है वो किसानों का अपमान करने वाला है. 24 घंटों के भीतर या इस अधिवेशन काल में कृषि मंत्री पद से उनको बेदखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.